मित्रांनो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काय बोलतो। तर आजची जी गोष्ट आहे ती एका मनोरुग्णाची गोष्ट आहे। गोष्टीचं नाव आहे सावल्या। नमस्कार, मी डॉक्टर अवस्थी। मी आतापर्यंत बरेच पेशंट पाहिले, पण एक पेशंट अजून माझ्या डोक्यात सतत आहे। कारण असं असेल म्हणा की मी त्याची ट्रीटमेंट करू नाही शकलो, किंवा कदाचित असं असेल की माझं शास्त्र तिथे कमी पडलं। ही गोष्ट आहे प्रतीकची। मला अजूनही तो दिवस आठवतो ज्यावेळेला प्रतीक पहिल्यांदा माझ्याकडे आला होता। प्रतीक, डोळे झाक, शांतपणे पडून राहा, कॉन्सन्ट्रेट कर, तुला तर खूप झोप येते, तुला प्रचंड झोप येते। हो डॉक्टर, मला झोप येते। येस, रिलॅक्स प्रतीक, रिलॅक्स। सांग, तुला काय दिसतंय? प्रतीक एव्हाना शांत गाढ अर्धवट झोपेत गेला होता, आणि मी त्याला विचारत होतो की त्याला काय दिसतंय। डॉक्टर, मला समोर एक रस्ता दिसतोय। गुड प्रतीक, अजून काय दिसतंय? त्या रस्त्यावर कोणीच नाही डॉक्टर, मी एकटा आहे। सर्वत्र अंधार, बाकीचं कोणीच नाही। त्या रस्त्यावर मी एकटा चालतोय। एक मिनिट डॉक्टर, समोर एक आकृती आहे डॉक्टर, काळा वेश परिधान केलेली, मला अस्पष्ट दिसते ती। मला कळत नाही ती आकृती काय आहे। ती आकृती माझ्याकडे येते डॉक्टर, ती आकृती माझ्यापासून थोड्याच अंतरावर आहे डॉक्टर, ती आकृती माझ्यापासून थोड्याच अंतरावर आहे। काळे कपडे, पांढरे हात, ती चालत नाहीये डॉक्टर, जवळजवळ ती फक्त पुढे सरपटत येते। तिचा चेहरा, तिला चेहराच नाहीये डॉक्टर। प्रतीक धाडकन उठला। मी पटापटा माझ्या केबिन मध्ये लाईट लावले। त्याला शांत करत मी त्याला घोटभर पाणी दिलं। प्रतीक, शांत हो प्रतीक। नाही डॉक्टर, मी तुम्हाला फोनवर सांगितलं होतं ना, हे असे प्रकार माझ्याबरोबर होत आहेत। मला नाही कळत हे नक्की काय आहे ते। ती आकृती मला सतत दिसत असे डॉक्टर। रिलॅक्स प्रतीक, रिलॅक्स। मला एक सांग, हे चालू कधीपासून झालं? चालू कधीपासून मला नीटसर आठवत नाही, पण हो, ती आकृती मी प्रत्यक्षात पाहिली डॉक्टर। प्रत्यक्षात म्हणजे मी स्वतः जागा असताना ती आकृती पाहिली आहे। ओके, आय सी। मग ते कधी ते सांगू शकतोस? हो अर्थात, 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। मी रात्रीचा घरी येत होतो। एका वडाच्या झाडाखाली मी थांबलो। मला कुठेतरी हालचाल जाणवली। वर पाहिलं तर एक आकृती वर बसली होती। मला पहिल्यांदा असं वाटलं कुठला तरी भिकारी असेल किंवा कुठला तरी मनोरुग्ण, पण क्षणार्धात ती आकृती गायब झाली। आणि हो, तेव्हापासून मला हे भास सुरू झाले। ओके, आय सी। पण मग तुला भास होतात म्हणजे फक्त झोपल्यानंतरच होतात? हो, मला हे झोपल्यानंतरच भास सगळे होतात, आणि बाकी सगळं नॉर्मल आहे डॉक्टर। हो, पण एक मात्र आहे, आजकाल मी झोपत नाही। ते दिसतच आहे डोळ्याच्या खालच्या डार्क सर्कल्स वरना। डॉक्टर प्लीज याचं काहीतरी करा।
मी वेडा होऊन जाईन नंतर. मी जेव्हा जेव्हा झोपतो तेव्हा तेव्हा ती आकृती माझ्या समोर समोर अगदी जवळ येते. आय कॅन अंडरस्टँड प्रतीक. आपण परत एखादं सेटिंग घेऊया. आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया आपण. नाही प्रतीक, असं नाही होत. तुझा मेंदू आता शेणलाय. आपण अजून त्याच्यावर जोर नाही देऊ शकत. तू एक काम कर, तुम्हाला 2 दिवसांनी परत भेटायला ये. आणि या गोळ्या काही लिहून देतोय मी, त्या गोळ्या मात्र वारंवार घेत जा. ओके डॉक्टर. 2 दिवस सुलटून गेले असतील. मी माझ्या डेलीच्या अपॉइंटमेंट्समध्ये पाहिलं तर तिथे प्रतीक दामले हे नाव होतं. मला चटकन आठवलं की 2 दिवसापूर्वी हा पोरगा आपल्याकडे आला होता. मी त्याचा केस स्टडी पुन्हा एकदा केला. पुन्हा रेफरन्सेस चेक केले की आपण अजून काय करू शकतो. कारण खरं सांगू, तोपर्यंत मलाही निदान नव्हतं झालं की नक्की हा त्रास कुठला होतोय. मला असं वाटायचं की हा त्याचा सगळा मनाचा खेळ आहे. तेवढ्यात दारावर ठकठक वाजली. येस, कम इन. येस मिस्टर प्रतीक दामले. कसं वाटतंय? ठीक आहे डॉक्टर, पण 2 दिवस झोपलो नाहीये मी. आय कॅन अंडरस्टँड. बस. बाकी काय अजून काही अपडेट्स, काही नवीन काही गोष्टी झाल्या तुझ्याबद्दल? नाही, तेच डॉक्टर. विशेष काही नाही डॉक्टर. अजून ते तसंच होतंय. जरा कुठे झोपायचं म्हटलं की मला तीच आकृती दिसते. रिलॅक्स प्रतीक, रिलॅक्स. पॅनिक नको हो. आपण दोघं मिळून ह्याच्यातून तुला बाहेर काढणार आहोत. आपल्याला ह्याच्यातून बाहेर यायचं. तुला ह्याच्यातून बाहेर यायचंय की नाही? ऑफकोर्स डॉक्टर. मग ठरलं तर बेट्स लाईक अ गुड बॉय. हे बघ, आपण अजून एक आता सेटिंग घेऊया आणि विल ट्राय टू फिगर इट आउट. झोप बरं शांतपणे इथे. मी प्रतीकला झोपवलं आणि सगळे दिवे मालवून टाकले. येस प्रतीक, कॉन्सन्ट्रेट. बघ, समोर एक प्रकाश दिसतोय. हो डॉक्टर. त्या प्रकाशात काय दिसते तुला? एक बिंदू दिसतोय डॉक्टर. तो बिंदू हलतोय. हो डॉक्टर, तो बिंदू हलतोय. कॉन्सन्ट्रेट प्रतीक. त्या बिंदूवर कॉन्सन्ट्रेट कर. हो, तुझ्या पापण्या आता जड होत आहेत. खूप जड. हो डॉक्टर, मला झोप येते. रिलॅक्स. तू आता शांतपणे झोपणार आहेस प्रतीक. आता मला सांग, तुला डोळे बंद केल्यावर काय दिसतंय? डॉक्टर, पुन्हा तोच रस्ता. त्या रस्त्यावर पुन्हा मी एकटाच उभा आहे. ना मागे ना पुढे कोणीच नाही. दिसला मला ती सावली दिसली. रिलॅक्स प्रतीक. आपण त्या सावलीला फेस करणार आहोत आज. हो डॉक्टर, रिलॅक्स. ती सावली डॉक्टर माझ्या जवळ आली आहे. ती सावली माझ्या खूप जवळ आहे. तो थंडावा मला जाणवतोय त्या सावलीचा. गुड प्रतीक. वर्णन कर. कॉन्सन्ट्रेट. त्या सावलीचं वर्णन कर. काळे कपडे, पांढरे फटक हात. ती सावली तरंगती हवेत. हळूहळू ती माझ्या जवळ येते. खूप जवळ. आता ती काही पावलावरच उभी आहे. कॉन्सन्ट्रेट प्रतीक. त्या सावलीचं अजून वर्णन कर. डॉक्टर, तिला चेहराच नाहीये. तिला चेहरा नाहीये डॉक्टर. तिला चेहराच. रिलॅक्स प्रतीक, रिलॅक्स. शांत हो. कॉन्सन्ट्रेट. रिलॅक्स प्रतीक, रिलॅक्स. अजून वर्णन कर. ती माझ्या जवळ आली डॉक्टर. ती खूप जवळ आली. मी तिचा थंड स्पर्श
तो थंड थंड स्पर्श डॉक्टर. रिलॅक्स प्रतीक, रिलॅक्स. नाही नाही नाही. मी भराभरा दिवे लावले. प्रतीक अजूनही त्याच अवस्थेत होता. मी पटकन त्याच्यापाशी गेलो आणि त्याच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास दिला. तो पाण्याचा ग्लास त्याने जोरात फेकून दिला आणि तो जोरात माझ्यावर किंचाळला. हे काय चाललंय? ह्या सेटिंगला पण तुम्ही नुसतं माझ्याबरोबर नुसतं खेळताय? काही निदान होतंय का नाही डॉक्टर तुमचं? अहो तो आज ती सावली माझ्या समोर होती. प्रतीक शांत हो. आता हे दुसरं सेटिंग आहे, त्यामुळे तुला थोडं धीराने घ्यावं लागेल. मला मान्य आहे तुला खूप त्रास होतोय, पण मी आहे ना तुझ्याबरोबर. आपण तुला याच्यातून नक्की बाहेर काढू. काय माहिती मी बाहेर निघणार का काय होणार ते. प्रतीक ताडकन उठला आणि तो केबिनचा दरवाजा उघडून बाहेर निघून गेला. मी शांत तसाच बसून राहिलो. मी बाहेर रिसेप्शनिस्टला फोन केला आणि तिला सांगितलं आजचे सगळे अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर. मी बराच वेळ माझ्या केबिनमध्ये तसाच बसून होतो. मला कळेच ना माझं शास्त्र कमी पडतंय का माझा अभ्यास. नक्की होतंय तरी काय. म्हणाला एवढा मोठा प्रख्यात मनोचिकित्सक मी, पण मला ह्या आजाराचं निदान होईना. हे नक्की काय आहे? ह्या प्रतीकचे भास आहेत का अशी कुठली भय आहे की जे त्याच्या मनात अडकून राहिलंय आणि त्यामुळे त्याला सारखे ते भास होतात. त्याला ते स्वप्नात ती सावली दिसते. नक्की हे आहे तरी काय? काही दिवस असेच मध्ये गेले. प्रतीक पुन्हा माझ्याकडे आला. मला आश्चर्य वाटलं. मला वाटलं होतं मागच्या सेटिंग नंतर तो कधी येणारच नाही. सॉरी डॉक्टर, आय एम सो सॉरी. नॉट अ प्रॉब्लेम मिस्टर दामले. बस बस. डॉक्टर थोडी प्रोग्रेस आहे. अच्छा गुड. तुम्ही दिलेले औषधं मी कंटिन्यू करत होतो. ओके, मग काय प्रोग्रेस आहे? डॉक्टर आता मला थोडी झोप लागते. 2-2.5 तास त्या गोळ्यांचा अंमल जोपर्यंत आहे तोपर्यंत मी शांत गाढ झोपतो. पण हो, परत पहाटे पहाटे मला जाग येते आणि एकदा जाग आली की मला परत डुलका आला की मला परत तीच सावली दिसते. आणि आज पहाटे ते कहर झालं डॉक्टर. का? असं काय झालं? ती जवळजवळ माझ्या अंगावरच आली. रिलॅक्स प्रतीक. हे बघ, असं मधून नको सांगू. तू शांत हो. तू कम्फर्टेबल असशील तर मला सगळं डिटेलमध्ये सांग. काही नाही, रात्री 2:30-3ची गोष्ट असेल. मला जाग आली. मी परत झोपायचा प्रयत्न केला तर नंतर मला थोडा डुलका लागला. मला स्वप्नात असं दिसलं की ती आकृती माझ्या खूप जवळ आली, माझ्या भोवती फिरतीये आणि अचानक ती आकृती माझ्या चेहऱ्याच्या 1 ते 1.5 फुटावर उभी होती. नको डॉक्टर, फार भयानक अनुभव होता तो. ओके, ऑल राईट. आपण त्याच्याबद्दल नकोच बोलायला. बाकी बोल. बाकी कसं काय चाललंय तुझ्या आयुष्यात? बाकीचं आयुष्य काय घेऊन बसतात डॉक्टर? हेच चालू आहे आयुष्यात. कधी याच्यातून मी सुटणार देवास ठाऊक. मी प्रतीककडे एक क्षण पाहिलं आणि त्याला सांगितलं, प्रतीक, आपण आज परत एक दुसरं सेटिंग घेऊया. जा, त्या काउचवर शांतपणे पड. नको डॉक्टर. प्रत्येक क्षणाला ती सावली माझ्या जवळ येते, खूप जवळ. मला नाही काही करून घ्यायचंय सेटिंग मीटिंग. मला ट्रीटमेंटच घ्यायची नाहीये. प्रतीक, त्या गोष्टीपासून तू जेवढा पळशील तेवढा तुला अजून त्रास होणार आहे. त्यापेक्षा माझा सल्ला ऐक. एक डॉक्टर म्हणून ऐक.
आपल्याला जर निदान आलं की नक्की हा प्रकार काय आहे, तर आपण तशी लाईन ऑफ ट्रीटमेंट करू शकतो. नाहीतर हे असंच चालू राहील प्रतीक. बराच वेळ समजवल्यानंतर प्रतीक तयार झाला. मी माझ्या केबिनमधले दिवे मालवले आणि बाहेर रिसेप्शनिस्टला फोन करून सांगितलं की पुढचा अर्धा पाऊण तास कोणालाही आतमध्ये पाठवू नकोस. प्रतीक, सांग, तुला काय दिसतंय? मला समोर उजेड दिसतोय डॉक्टर. गुड. त्या उजेडात काय दिसतंय? एका पांढऱ्या शुभ्र पेपरवर एक छोटासा डॉट. नीट बघ प्रतीक. तो बिंदू छोटा आहे? नाही डॉक्टर, मी स्पष्ट त्या बिंदूला बघू शकतो. गुड. त्या बिंदूवर कॉन्सन्ट्रेट कर. फोकस प्रतीक. तुला आता झोप येते? हो डॉक्टर, माझ्या पापण्या जड झाल्यात, अत्यंत जड. प्रतीक, आता तुला काय दिसतंय सांग. डॉक्टर, मला तोच रस्ता दिसतोय. त्या रस्त्यावर मी एकटा, आजूबाजूला कोणी नाही. सोसाट्याचा वारा सुटलाय डॉक्टर. आज खूप थंड वाटतंय. ओके, अजून काय दिसतंय? ती सावली डॉक्टर कुठे दिसत नाही मला आज. आली डॉक्टर. डॉक्टर, ती सावली आली. रिलॅक्स प्रतीक, रिलॅक्स. ती सावली आता आहे कुठे? ती सावली माझ्या बरोबर समोर आहे डॉक्टर. तिचा उग्र दर्प मला येतोय. पांढरे हात, काळा वेश. ती जणू तरंगते डॉक्टर. तिला चेहराच नाहीये. रिलॅक्स प्रतीक, रिलॅक्स. अजून स्पेसिफिकेशन सांग तिचे. शांत हो. ती माझ्या अवतीभोवती फिरते डॉक्टर. तिचा थंड स्पर्श. हे काय झालं? व्हॉट हॅपन प्रतीक? ती सावली लांब गेली डॉक्टर माझ्यापासून. ओके, गुड. मला वाटतं प्रतीक प्रोग्रेस होतीये. कॉन्सन्ट्रेट. ती सावली अचानक परत माझ्या समोर आहे डॉक्टर, आणि माझा हात. रिलॅक्स प्रतीक, रिलॅक्स. शांत हो. काय रिलॅक्स हो? काय शांत हो? तुम्ही काय नुसता खेळ चालवलाय माझा? मी माझ्या केबिनचे लाईट लावले. प्रतीक असाच माझ्यावर ओरडाआरडा करत होता. धावत माझी रिसेप्शनिस्ट आतमध्ये आली. मी तिला खुणेनेच सांगितलं आणि ती तशीच परत निघून गेली. प्रतीक, रिलॅक्स, शांत हो. आता मला सांग की नक्की झालं काय? काही नाही, ते तसंच झालं जे दरवेळेला होतं ते. पण ह्यावेळेला तो माझ्या काय झालं ते सांग. ती सावली माझ्या आरपार गेली डॉक्टर. आरपार गेली म्हणजे? ती सावली माझ्या समोर आली. माझ्या भोवती दोनदा तीनदा तिने फेरा घातला आणि मग एकदम समोर येऊन ती झपकन माझ्या अंगात गेली. ओके, आपण एक 5 मिनिटं परत सेटिंग घेऊया. नाही, मला नाही घ्यायचं डॉक्टर, प्लीज. बस, मला अजून पुढचं मला काही बघायचं नाहीये. प्रतीक, माझं तू ऐकून घे. आपण 5 मिनिटं परत एक सेटिंग घेऊया. मला बिलकुल काही करायचं नाही डॉक्टर. प्रतीक ताडकन उठला आणि माझ्या काचेच्या टेबलवर त्यांनी जोरदार बुक्का मारला. प्रतीक, रिलॅक्स, डोंट बी व्हायलंट. नाही डॉक्टर, आपण आता शेवटचं भेटतोय. बस, मला नाही हे करायचं काही. मी इथून पुढे काही करणार पण नाही. प्रतीक माझ्या केबिनच्या बाहेर तणतणत निघून गेला. मी शांत बसून राहिलो. मला त्या दिवशी ते कोडं सुटलं होतं.
आणि म्हणून कदाचित का असेना मला अजून एक सेटिंग घ्यायचं होतं. ते कोडं उलगडलं होतं. त्याचं असं होतं की जेव्हा प्रत्येकीने रागाच्या भरात माझ्या टेबलवर बुक्का मारला तर मी चटकन खाली पाहिलं. तर त्या काचेच्या टेबलमध्ये मला प्रतीकच्या शेजारी एक काळी सावली दिसली. तशीच काळी सावली तिचं प्रतीक वर्णन करत होता. पांढरे हात, चेहरा नाही, काहीतरी असं काळसर रंगाचं काहीतरी घातलेलं. प्रतीक जेव्हा केबिनमधून बाहेर गेला तर तो क्षणभरासाठी मला उग्र दर्प सुद्धा जाणवला होता. पण आता माहित नाही, बराच काळ लोटला. जवळजवळ 1 ते 2 वर्ष झाली असतील. पण आता माहित नाही प्रतीक आहे कुठे. मी त्याच्या पत्त्यावर खूप पत्र पाठवली, त्याच्या फोनवर फोन केला, पण काहीच रिस्पॉन्स नाही. एकदा तर मी स्वतः गेलोही होतो. शेजारच्यांनी सांगितलं की तो हे घर सोडून निघून गेलाय. माझी एवढीच विनंती आहे, ही गोष्ट सांगण्याचा एकच मतितार्थ आहे की तुम्हाला जर प्रतीक भेटला तर त्याला जरूर सांगा डॉक्टर अवस्थी अजून त्याची वाट बघतायत. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. मी अपेक्षा करतो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल, आणि जर ही गोष्ट आवडली असेल याचा बेस्ट पार्ट काय होता हे मला खाली कमेंटमध्ये सांगा. आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करा, ही गोष्ट शेअर करा, आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेला एक नवीन गोष्ट घेऊन. धन्यवाद.